मिथुन राशी 9 ते 15 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत। ग्रहांच्या या हालचालीमुळे मिथुन राशीचे भाग्य उजळणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा शुभ क्रमांक, शुभ रंग आणि शुभ दिवस कोणता असेल ते जाणून घेऊयात। मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात बऱ्याच काळापासून ज्या संधींची अपेक्षा होती ती मिळू शकते। हा आठवडा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतो। तुमच्या कामाचे आणि निर्णयांचे देश विदेशात कौतुक केले जाईल। तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल आणि उच्च स्थानाने आदर मिळवाल। राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आठवड्याचा पहिला भाग अत्यंत शुभ राहील। तुमची ताकद आणि लोकप्रियता वाढेल। आठवड्याचा मध्य अधिक व्यस्त असू शकतो। या काळात तुम्हाला कामासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो। आठवड्याचा उत्तरार्धात व्यवसायात नफा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ राहील। या काळात तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार करू शकता। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांची एकाग्रता टिकवून ठेवतील। त्यांना परीक्षा किंवा स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळू शकेल। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील। या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून विशेष आशीर्वाद मिळू शकतात। वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता देखील आहे। वाढलेला विश्वास आणि समजूतदारपणा तुमचे नाते मजबूत करेल। एकत्र घालवलेले छोटे छोटे आनंद आणि क्षण तुमचे नाते आणखी खास बनवू शकतात। आठवड्याच्या सुरुवातीला मिथुन राशीच्या लोकांसाठी भावनिक सुरक्षितता आणि घरगुती सुसंवादांची तीव्र भावना येईल। तुमच्या कुटुंबाचा, विशेषतः तुमच्या आईचा, तुमच्या आशीर्वादाचा आणि सदिच्छेचा तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळेल। याचा तुम्हाला खोलवर आधार वाटेल। घर, मालमत्ता किंवा घरगुती सुधारणाशी संबंधित बाबींना प्राधान्य दिले जाऊ शकते। जर तुम्ही नूतनीकरण, आतील सुधारणा किंवा घरगुती उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अशा निर्णयांना अनुकूल आहे। तुम्ही कुटुंबासह सहलीचे, पिकनिकचे किंवा लहान मनोरंजनाच्या सहलीचे नियोजन देखील करू शकता, जे तुमच्या प्रियजनांसोबतच्या भावनिक बंधांना मजबूत करेल। आठवड्याच्या मध्यात सकारात्मकता आणि मानसिक स्पष्टता येईल। तुमचा मूड लक्षणीयरित्या सुधारतो आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल अधिक आशावादी वाटू लागते। तुम्ही सामाजिक मेळावे, कौटुंबिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता, जे तुमचा उत्साह वाढवतील। व्यावसायिकांना विस्ताराच्या संधी दिसू शकतात आणि व्यावसायिक कारणांसाठी प्रवास शक्य आहे। हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी तुमची प्रतिष्ठा मजबूत करतो। आठवड्याच्या शेवटी तुमचे नातेसंबंध आणि भागीदारी मजबूत होतात। तुम्ही जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधू शकता किंवा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या नवीन लोकांना भेटू शकता। कौटुंबिक पाठिंबा मजबूत राहील आणि घरगुती शांती कायम राहील। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला अधिक संतुलित, भावनिकदृष्ट्या स्थिर आणि तुमच्या निर्णयांवर आत्मविश्वास वाटेल। प्रेमाच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात उबदार आणि प्रेमळ पद्धतीने होते। जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी भावनिक जवळीक अनुभवायला मिळेल। संभाषणे अर्थपूर्ण वाटतील आणि परस्पर समज अधिक गहिरे होईल। विद्यार्थी किंवा तरुण जोडप्यांसाठी प्रेमसंबंध विशेषतः आनंददायी आणि आशादायक वाटू शकतात। आठवड्याचा मध्य विवाहित व्यक्तींसाठी विशेषतः अनुकूल आहे। तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील, भावनिक आणि व्यावहारिक आधार देईल। तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुमचे बंध मजबूत होतील। जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव मिळवण्यासाठी किंवा तुमच्या भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हा चांगला काळ आहे। आठवड्याच्या शेवटी तुमचे प्रेमजीवन अधिक स्थिर आणि परिपूर्ण होते। लांब अंतरावर राहणारे जोडपे पुन्हा एकत्र येऊ शकतात किंवा अधिक वेळा संवाद साधू शकतात। तुम्हाला तुमच्या सासरच्या किंवा मोठ्या कुटुंबाकडून प्रोत्साहन किंवा प्रेम मिळू शकते। एकंदरीत हा आठवडा नातेसंबंधांसाठी खूप आधार देणारा आहे, जर तुम्ही मोकळे मन आणि संवाद साधणारे असाल तर। विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला शैक्षणिक आठवडा आहे। सुरुवातीला तुम्हाला खूप प्रेरणा आणि शिकण्याची उत्सुकता वाटेल। तुमची एकाग्रता सुधारेल आणि तुम्ही परीक्षा, प्रकल्प किंवा स्पर्धात्मक चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल। गट अभ्यास किंवा मार्गदर्शन फायदेशीर ठरू शकते। व्यावसायिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात स्थिरतेने होईल। कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाटेल आणि वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून कौतुकाची पावती मिळू शकेल। व्यावसायिक विस्तार, भागीदारी किंवा नवीन उपक्रमांबाबत मोठे निर्णय घेऊ शकतात। व्यवसायासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे। विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी
आणि असे प्रवास फायदेशीर ठरू शकतात. या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला गुप्त किंवा कुटुंबाशी संबंधित स्रोतांकडून पैसे मिळू शकतात किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून नफा मिळू शकतो. व्यावसायिकांच्या उत्पन्नात स्थिर वाढ होऊ शकते आणि कर्मचाऱ्यांना बोनस किंवा प्रोत्साहनाचा फायदा होऊ शकतो. काही दिवसात सट्टा फायदेशीर ठरू शकतो, परंतु भावनिक निर्णय घेणे टाळले पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवताच आर्थिक स्थिरता वाढते. आठवड्याच्या अखेरीस शिस्तबद्ध बजेट आणि काळजीपूर्वक नियोजन दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करते. या आठवड्यात चैतन्य आणि मानसिक स्पष्टता वाढेल. तुम्हाला अधिक ऊर्जावान, आशावादी आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय वाटेल. हलका व्यायाम, योग किंवा ध्यान तुमचे एकूण कल्याण वाढवू शकते. आठवड्याच्या शेवटी जास्त ताण आणि धोकादायक प्रवास टाळा. काळजीपूर्वक वाहन चालवणे आणि भावनिक शांतता राखणे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल. आठवड्याच्या अखेरीस तुमचे मन अधिक शांत आणि संतुलित झाल्यामुळे तुमचे आरोग्य स्थिर होते. एकंदरीतच हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी शुभ राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या प्रेमजीवनात प्रणय प्रवेश करेल. तथापि आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. या काळात तुमचे मन आनंदी राहील आणि आठवड्याच्या अखेरीस तुमचे प्रेमजीवन अधिक रोमॅन्टिक होईल. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 1 असेल, शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन आठवड्यात कोणतंही आव्हान शांतीने आणि स्थैर्याने सांभाळा. एकंदरीतच हा आठवडा मिथुन राशीसाठी उत्तम असेल.